एम्प्लॉयी नावाचा टेबल आहे बघा आपल्याकडे आणि रिअल टाईममध्ये काम करताना आपण या टेबलवर खूप सारे ऑपरेशन्स परफॉर्म करतो. खूप सारे सिनेरिओज असे येतात, की आपल्याला खूप काही अल्टर करावं लागते, कुठे इन्सर्ट करावं लागते, कुठे डिलीट करावं लागते. बट प्रॉब्लेम असा आहे, की हा जो डेटा आहे आपल्याकडे या टेबलमधला, हा खूप सेन्सिटिव्ह आहे, हा खूप कॉन्फिडेन्शियल आहे. म्हणजेच की कुठेच डेटा लॉस नाही झाला पाहिजे. म्हणजे चुकीने जर आपला काही डेटा लॉस झाला, तर आपला प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून आपण काय करतो, की या टेबलचा एक बॅकअप क्रिएट करतो. समथिंग लाइक धिस. म्हणजेच की या टेबलची एक कॉपी क्रिएट करतो आपण यूजिंग जसं आपल्याकडे एक कमांड आहे आणि तीच कमांड आपण आज शिकणार. सो आजचं सेशनचं टॉपिक आहे बघा, की आपण कॉपी करणार आपला ओल्ड टेबल टू द न्यू टेबल. सो कॉपी करताना 2 गोष्टी होतात. एक तर स्ट्रक्चर पण कॉपी होतं आणि नंतर यामधला जो डेटा आहे हा ॲज इट इज या टेबलमध्ये जाणार. म्हणजे इन्सर्ट पण होणार आपला डेटा. सो आपण काय करणार आजच्या सेशनमध्ये, की हा जो इम्प नावाचा जो टेबल आहे, हा आपण याचा कॉपी क्रिएट करणार लाइक धिस आणि या टेबलचं नाव देणार आपण जसं न्यू एम्प्लॉयी म्हणून. सिंपल आहे. याचं सिंटॅक्स वगैरे सगळं काही समजून घेऊया. याचं सिंटॅक्स आहे बघा, जसं क्रिएट टेबल तुम्हाला लिहायचं आहे. नंतर आपल्या न्यू टेबलचं नाव जे की असेल न्यू एम्प्लॉयी आणि नंतर लाइक ओल्ड टेबल म्हणजे ओल्ड टेबल कोणतं आहे आपला इथे ई-एम-पी. मग आपण काय केलं या कमांडनी झालेलं काही असं आहे, की आपण इनहेरिट केली आहे प्रॉपर्टीज आपल्या ओल्ड टेबलची टू द न्यू टेबल. म्हणजेच की या कमांडनी काय झालंय, की जेव्हा आपण ही कमांड लिहितो जसं क्रिएट टेबल नंतर आपल्या न्यू टेबलचं नाव जे की आहे बघा न्यू एम्प्लॉयी इथे आपण लिहिणार. नंतर इथे आपण लाइक यूज केलंय. लाइकचा अर्थ काय आहे? लाइक जेव्हा आपण वेअर क्लॉज सोबत यूज करतो, तर तेव्हा ते पॅटर्न सर्च करतं. बट जेव्हा आपण इथे क्रिएट टेबल सोबत यूज करतो, तर तेव्हा याचा अर्थ असा होतो, की आपण एक्झॅक्ट स्ट्रक्चर जे आहे ते आपल्याला कॉपी करायचं आहे आपल्या ओल्ड टेबलचं. याचा इथे जसं लाइकचा अर्थ आहे. सो इथे आपण आपल्या ओल्ड टेबलचं नाव लिहिणार जे की आहे एम्प्लॉयी, ई-एम-पी आणि नंतर बघा या कमांडनी झालेलं काही असं आहे, की एक्झॅक्ट स्ट्रक्चर जे आहे ओल्ड ते न्यू टेबलला कॉपी झालेलं आहे. सिंपल ॲज इट इज. म्हणजे आपण स्ट्रक्चर क्रिएट केलेलं आहे. नेक्स्ट स्टेप जी आहे ती आपल्याला पूर्ण या टेबलमधला जो रेकॉर्ड आहे, तो या टेबलमध्ये इन्सर्ट करायचा आहे. त्यासाठी कमांड आहे बघा आपली जसं इन्सर्ट लिहायचं आहे. नंतर आपल्या न्यू टेबलचं नाव जे की आहे न्यू एम्प्लॉयी. नंतर आपण सिलेक्ट स्टार करणार फ्रॉम ओल्ड टेबल म्हणजे आपला हा जुना टेबल ई-एम-पी. तो या कमांडनी आपला पूर्ण जो डेटा आहे या टेबलमधला, तो या टेबलमध्ये येऊन जाणार. सिंपल आहे बघा, असंच आपलं प्रॅक्टिकल आपल्या MySQL कमांड लाईनमध्ये आपण हे सर्व काही करूया. आणि याने काय होणार की आपलं जसं बॅकअप रेडी होऊन जाणार बघा इथे जसं न्यू एम्प्लॉयी नावाचा टेबल. म्हणजे जर आपण या एम्प्लॉयी नावाच्या टेबलमध्ये काही ऑपरेशन्स परफॉर्म पण केले आणि डेटा लॉस पण झाला, तरी काही प्रॉब्लेम नाही. आपल्याकडे एक बॅकअप अवेलेबल आहे. सो असं आपण यूज करू शकतो बघा ही कन्सेप्ट. सो आता आपण ही प्रॅक्टिकल आपल्या MySQL कमांड लाईनमध्ये बघूया स्टुडंट्स. जसं आपण आपल्या MySQL कमांड लाईनमध्ये आलोय, तर इथे तुम्ही बघू शकता आपल्याकडे एक इम्प नावाचा टेबल आहे, एम्प्लॉयी नावाचा टेबल आहे. त्या टेबलमध्ये खूप सारा रेकॉर्ड्स आहेत. त्या टेबलमध्ये जसं खूप सारे कॉलम्स पण आहे आणि खूप सारा रेकॉर्ड आहे बघा आपल्या या टेबलमध्ये. मला काय करायचं आहे, याचं एक कॉपी क्रिएट करायचं आहे. कॉपी क्रिएट करण्यासाठी सर्वात पहिला आपण स्ट्रक्चर कॉपी करतो. फर्स्ट स्टेप काय आहे, स्ट्रक्चर कॉपी करायचं आपल्याला. मग इथं आपण जसं क्रिएट टेबल नावाची कमांड लिहिणार. त्यानंतर आपल्या न्यू टेबलचं नाव जे काही बघा न्यू ई-एम-पी. नंतर आपण इथे जसं लाइक यूज करणार. लाइकनी काय होणार, एक्झॅक्ट जे स्ट्रक्चर आहे ते कॉपी होणार आपल्या ओल्ड टेबलचं आणि त्यानंतर आपल्या ओल्ड टेबलचं नाव इथे आपण लिहिणार जे की आहे ई-एम-पी. सेमीकोलन त्याला एक्झिक्यूट केलं तर बघा आपलं स्ट्रक्चर क्रिएट झालेलं आहे. जर DESC कमांडने आपण बघितलं किंवा सर्वात पहिले आपण काय करणार, जसं शो टेबल्समध्ये बघून घेऊया की आपला टेबल क्रिएट झालेला आहे का? सो शो टेबल करतोय मी इथे शो टेबल्स आणि सेमीकोलन देतो, एक्झिक्यूट करतोय बघूया आपला टेबल क्रिएट झालेला आहे का? सो न्यू ई-एम-पी म्हणून हा इथे टेबल क्रिएट झालेला आहे. जर आता आपण याला डिस्प्ले केलं जसं DESC कमांडनी नंतर जसं न्यू ई-एम-पी आपण इथे टाकून बघूया आणि काय येतंय. सो सेमीकोलन देतो, एक्झिक्यूट करतो तर बघा आपलं स्ट्रक्चर क्रिएट झालेलं आहे. तो DESC कमांडनी आपण काय केलंय, आपल्या टेबलचं स्ट्रक्चर इथे कॉपी झालेलं आहे. सो इथे तुम्ही बघू शकता, की आपल्याकडे जसं 5 कॉलम्स आहे. एम्प्लॉयी आयडी नंतर जसं आपला एम्प्लॉयी नेम आणि तुम्ही हे पण इथे नोटीस करू शकता, की आपले कन्स्ट्रेंट पण कॉपी केलेले आहेत आपल्या कमांडनी. सो प्रायमरी की पण इथे असाइन झालेली आहे आपल्या ई-एम-पी आयडी नावाच्या कॉलमला. बाकी पण कॉलम्स आहे बघा जसं डिपार्टमेंट आहे, सॅलरी आहे, नंतर सिटी आहे.
सो आता आपण काय करणार, आपण हा वाला जो डेटा आहे, हा इन्सर्ट करणार आपल्या न्यू ई-एम-पी नावाच्या टेबलमध्ये. त्यासाठी आपण काय करतो बघा, इथे तुम्हाला लिहायचं आहे फक्त जसं इन्सर्ट आणि नंतर आपण लिहितो बघा आपल्या टेबलचं नाव जे की आहे जसं न्यू ई-एम-पी. त्यानंतर आपण जसं सिलेक्ट करणार इथे सिलेक्ट स्टार फ्रॉम आपलं जसं ओल्ड टेबल कोणतं आहे ई-एम-पी. सेमीकोलन त्याला एक्झिक्यूट केलं तर बघा काय आलंय. क्वेरी ओके आलंय म्हणजे आपला जो डेटा आहे ओल्ड टेबलमधला तो न्यू टेबलमध्ये इन्सर्ट झालेला आहे आणि 10 रोज अफेक्टेड आलंय. म्हणजेच की जर आपण या टेबलला बघितलं, डिस्प्ले केलं, सिलेक्ट करतोय मी ते स्टार फ्रॉम करतोय बघा जसं न्यू आणि अंडरस्कोर यूज करतोय, ई-एम-पी करतोय, सेमीकोलन देतोय, एक्झिक्यूट करतो तर बघा आपला जो टेबल आहे तो कॉपी झालेला आहे इंटू न्यू टेबल. बट हे कसं झालंय, हे विदिन अ डेटाबेस झालंय. म्हणजेच की एकाच डेटाबेसमध्ये आपण एका टेबलला कॉपी केलंय. नेक्स्ट सिनारिओ आपला असा असणार आहे, की दुसऱ्या टेबलमध्ये आपण आपल्या या डेटाबेसमधला जो टेबल आहे, तो कॉपी करू शकतो का? हे आपण नेक्स्ट सेशनमध्ये बघूया. बट ह्या सेशनमध्ये आपण काय शिकलो, की आपण आपला टेबल पण कॉपी करू शकतो विदिन अ डेटाबेस आणि डेटा पण इन्सर्ट करू शकतो आपल्या न्यू टेबलमध्ये विदिन अ डेटाबेस. सो असं आपण यूज करू शकतो बघा आणि काही डिफिकल्टी असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि भेटूया बघा आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये संपवूया सेशनला आणि भेटतोय बघा मी तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये.